1630 साल सह्याद्रीच्या कुशीत उभा असलेला भव्य शिवनेरी किल्ला. बाहेर ढगांनी भरलेले आकाश, थंड वाऱ्याची साद आणि किल्ल्याच्या तटांवर लुकलुकणारे दिवे. त्या गंभीर वातावरणात इतिहास घडणार होता. त्या पवित्र क्षणी जन्म झाला भविष्यातील महान योद्ध्याचा, छत्रपती शिवाजी महाराज. हा केवळ एका राजाचा जन्म नव्हता, तर हिंदवी स्वराज्याच्या पहाटेचा आरंभ होता. राजमाता जिजाबाई आपल्या नवजात बाळाला कुशीत घेऊन देवाजवळ प्रार्थना करत होत्या. त्यांच्या मनात एकच संकल्प होता, माझा शिवबा धर्म, न्याय आणि स्वाभिमानासाठी लढणारा पराक्रमी योद्धा होवो. बालपणापासूनच शिवबा वेगळे होते. किल्ल्याच्या अंगणात खेळताना ते लाकडी तलवार हातात घेऊन युद्धाचे डावपेच सरावायचे. इतर मुलांप्रमाणे खेळण्यात रमण्याऐवजी त्यांच्या डोळ्यांत स्वराज्याचे स्वप्न चमकत असे. जिजाऊ त्यांना रामायण, महाभारत आणि शूरवीरांच्या कथा सांगत. त्या कथांमधून शिवबांच्या मनात धैर्य, नीती आणि स्वाभिमानाचे बीज रुजले. अन्याय सहन करायचा नाही, ही शिकवण त्यांनी लहानपणीच घेतली. सह्याद्रीच्या डोंगरांकडे पाहत ते विचार करत, ही भूमी परकीयांच्या ताब्यात का? आपल्या लोकांसाठी आपले राज्य असले पाहिजे. वय लहान असले तरी मनात मोठे स्वप्न होते. थोड्याच काळात त्यांनी घोडेस्वारी, तलवारबाजी आणि रणनीतीचे शिक्षण घेतले. त्यांच्या अंगी नेतृत्वगुण स्पष्ट दिसू लागले. मित्रांना एकत्र करून छोट्या मोहिमा आखणे, किल्ल्यांचे महत्त्व समजून घेणे, हे सर्व त्यांच्या बालवयातच सुरू झाले. हीच ती सुरुवात होती, एका साध्या बालकापासून स्वराज्य संस्थापक होण्याच्या प्रवासाची. पुढे जाऊन हाच शिवबा संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान ठरला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आणि बालपण आपल्याला शिकवते, स्वप्न मोठे असावे, धैर्य अढळ असावे आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची ताकद असावी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनप्रवासातील पुढचा भाग म्हणजे स्वराज्य स्थापनेची शपथ, याबद्दल अधिक जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का?